औषध घ्यावं लागतं, पण तो पण नाही राहिला, एकदम खलास झालाय. पाहू शकता तुम्ही. लवाळा पण जायला सगळा. फक्त हे जे गवत आहे हे थोडंसं अजून पिवळं आहे, हिरा आहे, हे पण जळून जाणार आहे. पण अशा पद्धतीने मी त्यांना मग औषध मारलं होतं कॉम्बिनेशन. मित्रांनो हे ऊस आहे. तुम्ही तण पाहून घ्या, एकदम तण पाहून घ्या, एकदम जबरदस्त तण आहे. आता आपण याच्यावर तणनाशक मारणार आहोत, पाहू शकता ट्रॅक्टरच्या साहाय्याने. आणि आपण तुम्हाला मी एक 5-6 दिवसांनी व्हिडिओ परत कोणतं तणनाशक मारले ते टाकणार आहे. पण एकदा तण पाहून घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की ऊस कशा पद्धतीने मी तणनाशक मारले, आणि आज तुम्हाला मी त्याचा रिझल्ट दाखवणार आहे, कशा पद्धतीने आपलं तण जळालेलं आहे ते. मित्रांनो, तुम्हाला मी आपलं ऊस दाखवतो. पाहू शकता तुम्ही, 1 महिन्याच्या आसपास ऊस असेल. एक ते 1 महिन्याच्या थोडंसं जास्त असेल. पाहू शकता, 1 मिनिट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी. हे येलाचं झाड होतं, हे पूर्ण जळून गेलं आहे. येल काहीच नाही राहिला. हे पण पाहू शकता तुम्ही. आणि सगळ्यात जास्त आपल्या ह्याच्यात तूर होती, तर तुरीचं झाड अख्खंच जळलं आहे, काहीच नाही राहिलं. मित्रांनो, तूर तर जळालीच. मित्रांनो, जो लवाळा असतो, लवाळा पण जळून गेलाय. कारण की हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम देतो शेतकऱ्याला. याला स्पेशल औषध घ्यावं लागतं, पण तो पण नाही राहिला, एकदम खलास झालाय. पाहू शकता तुम्ही. लवाळा पण झालाय सगळा. फक्त हे जे गवत आहे हे थोडंसं अजून पिवळं आहे, हिरा आहे, हे पण जळून जाणार आहे. पण अशा पद्धतीने मी त्यांना मग औषध मारलं होतं कॉम्बिनेशन करून, तर सगळं जळालंय. आणि तुम्हाला ऊस दाखवतो. तुम्ही म्हणताना ऊस पिवळा आहे का, पाहू शकता तुम्ही. हे पहा, ऊस एकदम जबरदस्त आहे. ऊसाला काही झटका बिटका बसला नाही, आणि एकदम हिरागार ऊस आहे आपला. त्याच्यावर पिवळा नाही पडला, काही नाही. तर आता प्रश्न आहे आपला की औषध कोणचं घेतलं होतं, कॉम्बिनेशन कोणचं केलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, पहिलं आपलं जे औषध होतं ते होतं आपले 240 होती. 240 मी 200 लिटर पाण्याला 1 लिटर 240 घेतली होती. आणि त्यासोबत आपण मॅट्रिब्युझिन असणारा घटक आपण ते 400 ग्रॅम घेतलं होतं. आणि त्यासोबत आपण टमर घेतलं होतं 300 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन केलं होतं की त्याच्यात टमर मिक्स केल्यामुळे काय होतं आहे, आपलं जे येणारं जे पीक आहे तर ते एकदम म्हणजे त्याला झटका बसत नाही. टमरचं प्रमाण कमी होतं. टमरचं तसं प्रमाण एकरी 1 किलो असतं. 200 लिटर पाण्याला 1 किलो असते. पण आपण काय केलं आहे, इथं 300 ग्रॅम टमर टाकलेलं आहे. त्यामुळे काय झालं आहे, टमरच्यामुळे काय जे गवत आहे ते एकदम खलास झालं, म्हणजे सगळं जळून गेलं आहे. आणि नुसतं आपण मॅट्रिब्युझिन आणि 240 जर घेतली तर आपलं काँग्रेस असू द्या, काही असू द्या, जर वाढ झाली असली त्याची भरपूर, तर ते जळत नाही. त्याच्यामुळे आपण टमर मिक्स केलं आहे. टमर मिक्स केल्यामुळे काय होलं आहे, सगळं जळून गेलं आहे. आणि तुम्ही हा प्रयोग करून पहा. मी 3 वर्ष झाले सलग मी अशा पद्धतीने फवारा देतोय. तर सगळं गवत जळून जातं आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, गुडघे इतकं गवत होतं, पण एकदम जळून गेलं आहे. आता याला मारून आपल्याला 3 दिवस झाले. पाहू शकता अशा पद्धतीने झालंय. आणि त्या पलीकडे प्लॉटमध्ये मारलेले त्याला एक 7-8 दिवस झाले. तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी शेतीविषयी अशाच नवीन व्हिडिओ टाकत असतो. चला, भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.